बाजरीची पेरणी। जिल्ह्याच्या लासूर स्टेशन इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा गोणी मार्केट बंद करून ओपन लिलावाला सुरुवात। आजपासून भुसार मालाचा ओपन लिलाव सुरू। जालन्याच्या राजूर बाजारात भाजीपाल्याची आवक घटली, दरात वाढ। महिनाभरापूर्वी माती मोल दरानं विकले गेलेला टोमॅटो, वांगी आणि कोबीला आता बाजारात चांगला दर। शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण। बाजारातील आल्याची आवक कमी झाल्यापासून दरात सुधारणा। 4 ते 5 हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दर। पुढील काळात सणासुदीमुळे आल्याला चांगला उठाव। जालना बाजारात महोत्सवामुळे फुलांना मोठी मागणी। बाजारात फुलांची आवक मोठ्या प्रमाणात घटल्यानं फुलांच्या दरांमध्ये मोठी वाढ। यंदाच्या गाळप हंगामात ऊसतोड आणि वाहतूक कामगारांच्या आरोग्य तपासणीसाठी शिबिर आयोजित करा। साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ यांची सूचना। राज्य सरकारच्या आरोग्य विभागाची मदत घेण्याचंही आवाहन। सांगली 1,500 क्षेत्रावरील नुकसानीचे पंचनामे पूर्ण। जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कृष्णा आणि वारणा नदीला आला होता पूर। 6047 हेक्टरवरील पिकांचं झालं होतं नुकसान। अतिवृष्टीमुळे लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये तब्बल 3.25 लाख हेक्टर पिकांचं नुकसान। लातूर जिल्ह्यात सर्वाधिक 1.5 लाख हेक्टरला फटका। कोल्हापूरच्या भुदरगडमध्ये यंदा पाऊस ऊस पीक बदलत्या हवामानामुळे अडचणीत। नदीकाठची ऊस पीक अडचणीत, यंदा ऊस उत्पादन घटण्याची शक्यता। शेतकऱ्यांना बसणार फटका, आर्थिक गणितही बिघडणार। अमरावती जिल्ह्यात संततधार पावसामुळे संत्र्याच्या बागेचं मोठं नुकसान। बुरशीजन्य रोगामुळे संत्रा गळतीत वाढ। अमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी, चांदूर बाजार, अचलपूर तालुक्याला मोठा फटका। नाशिकच्या मालेगावमध्ये मुसळधार पाऊस। जोरदार पावसामुळे कांदा आणि कपाशी पिकाचं मोठं नुकसान। तातडीने नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी।